हॅलो, मी डॉक्टर ऋतुजा. काल आपल्याकडे ओ-पी-डीला एक पेशंट आले होते. शीतपित्ताचा पेशंट होता. प्रोफेशनली ते मच्छीमार आहेत. मागील 1.5 वर्षापासून त्यांना शीतपित्ताचा त्रास आहे. त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले तरीसुद्धा त्यांना फरक येत नाही आहे. तर आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी काल ते आपल्याकडे क्लिनिकमध्ये आले होते. तर एकंदरीत क्लिनिकल हिस्ट्री घेताना मला असं लक्षात आलं, की ते औषधं घेत आहेत, परंतु ते अपथ्य पाळत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी करायला नाही पाहिजे, त्या गोष्टी त्यांच्याकडून होत आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण बघणारच आहोत आणि त्यांनी कोणत्या अशा गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे पथ्य पाळले पाहिजे. कोणता असा आहार-विहार केला पाहिजे, ज्यामुळे त्यांचा हा त्रास कमी येईल, ते पण आपण बघूया. तर त्याआधी मी तुम्हाला शीतपित्त म्हणजे नक्की काय ते सांगते. सर्वांगावर गांधी येतात, म्हणजे गांधील माशी चावल्याप्रमाणे दादी येतात. ज्यामध्ये आग होत असते, दाह होत असतो, खाज येत असते आणि ते लालसर वर्णाचे असतात. याला आपण शीतपित्त म्हणतो. पथ्यामध्ये गहू, शाष्टिक तांदूळ म्हणजे 60 दिवसात तयार होणारा तांदूळ आहारात असावा. कुळिथाचे सूप आणि बाजरी हे शीतपित्ताच्या पेशंटमध्ये सर्वोत्तम आहे. कारली, पडवळ, शेवगा या भाज्यांचा आहारात समावेश असावा. फळांमध्ये डाळिंब, केळी, सफरचंद, पपई तुम्ही खाऊ शकता. ताक, आले, लसूण आणि पिण्यासाठी गरम पाणी हितकर आहे. अपत्यामध्ये दूध, दही, पनीर यांसारखे पदार्थ टाळावे. लोणची, लिंबू, चिंच यासारखे आम्ल पदार्थ टाळावे. तसेच इडली, डोसा यासारखे आंबून केलेले पदार्थ टाळायला हवेत. अंडी, मासे, मांस टाळावे. विहारामध्ये थंड हवेत वावर करणे टाळावे. थंड पाण्याने अंघोळ टाळावी. मगाशी मी तुम्हाला पेशंटचं प्रोफेशन सांगितलं होतं. प्रोफेशनने ते मच्छीमार आहेत. याचा अर्थ ते 1 ते 1.5 महिना जेव्हा बोटीवर जातात, तेव्हा ते अपत्य पाळतात. म्हणजेच थंड हवेमध्ये त्यांचा वावर असतो. ते तिथे थंड पाण्याने अंघोळ करतात आणि आहारामध्ये त्यांच्या अंडी, मासे, मांस येतं. त्यामुळे त्यांनी कितीही औषध चिकित्सा घेतली तरी पण ते अपत्य पाळत असल्यामुळे त्यांना फरक येत नाही. म्हणूनच औषध चिकित्सेबरोबर आयुर्वेदामध्ये पथ्याला तितकंच महत्त्व आहे.